तुम्हाला मुद्दाम बोलवलंय. दोष कोणाला द्यायचा, मला का माझ्या समाजाला का सरकारला? मागणी आजची नाही, ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो. तारीख डिक्लेअर केलेली याच पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यात काय हालचाली केल्या? काहीच नाही. मग आडमुठ कोण? माझं असून माझ्या मराठ्यांच्या पोरं मेलेले मी कसं काय बघायचं? मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे? मग लेकराच्या धडाधडी मुर्दे पडायला लागलेत, सरकार पाडायला लागलंय, मग मी कसं काय शांत बसणार? म्हणून ही 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आपण. आता ते झाले 4 महिने. याच्यातलं आतलं पुन्हा एकदा सांगतो. 2 महिन्यापूर्वी 288 आमदाराला मी फोन केले. त्याच्यात 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा. मी कधीच फडणवीस साहेबाला 2 वर्षात बोललो नाही. स्वतःहून म्हणतो, त्यांचे लोक आले असते फोन घेऊन. मी स्वतः 2 महिन्यापूर्वी फोन लावला. हे मुंबईकराला माहित पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित पाहिजे. मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं, तुम्ही अंतरवाली लिहा, काडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही, कुणी आईला सुद्धा म्हणणार. कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवले, अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही. तुम्ही अंतरवाली लिहा. मला गरीब मराठ्यांचं घरानं वेदना व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्या. 2 महिन्यापूर्वी हे त्यांना सांगितलं. 26 तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं. पुन्हा म्हणू नका चर्चेला बसत नाहीत, बोलत नाहीत, पुन्हा गैरसमज समाजात पसरिता. म्हणून मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं, आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता मुंबईकरांना सांगतो, आमची काय चूक? आणि 4 महिन्यापूर्वी मला माहित नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून. आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो. आम्ही डोक्यावर घेऊन गणपतीला नाचतो इथं खेड्यापाड्यानी. वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाळतो, सगळे संस्कार पाळतो. आम्ही ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतली. गरिबांच्या लेकराला न्याय मागायला यायला लागलो, कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही. बरं, आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी सांगितलंय आणि तारीख डिक्लेअर 4 महिन्यापूर्वी केली, जर आता देवेंद्र फडणवीस लक्षच घालत नसतील तर आडमुठ कोण हे मुंबईकरांनी त्यांनाच प्रश्न विचारा. आम्हाला नाही. मी येणार आहे. मी 29ला मुंबईत येणार आहे आणि आरक्षण पण घेणार आहे.